मनमाडमध्ये अनियमित वीज पुरवठा सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झालेले आहेत. नागरिक हैराण झालेले आहेत. मनमाडमध्ये अनियमित वीज पुरवठा सुरू आहे आणि त्यामुळे नागरिक हे हैराण झालेले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी सुनावलेलं आहे. मनमाडमध्ये अनियमित वीज पुरवठा आहे आणि त्यामुळे नागरिक हे संतापलेले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी सुनावलेलं आहे. सवाल उपस्थित केलेला आहे. मनमाडमध्ये अनियमित वीज पुरवठ्यामुळे मनमाडकर हैराण झालेले आहेत. अनेक समस्या आहेत आणि त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय, सुनावलेलं आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळलेले आहेत, झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि मान्सूनपूर्व महावितरणने देखील आपली कामं करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लोड शेडिंग आणि अनेक ठिकाणी वीज नाही आहे आणि वीज नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होऊ लागलेला आहे. नागरिकांच्या समस्या ह्या दिवसेंदिवस वाढू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुनावलेलं आहे. संतोष खताळ आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. संतोष, महावितरणच्या अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी सुनावलेलं आहे, मात्र मनमाडमध्ये अनियमित वीज पुरवठा याचं कारण महावितरणनं काय सांगितलंय? तेच बरोबर आहे. सध्या 10 दिवसापासून मनमाड आणि परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस चालू आहे. मात्र एकदा पाऊस चालू झाला की लगेच महावितरण कंपनी जी सध्या लाईट पुरवठा बंद करते. त्यामुळे रात्री बेरात्री अघोषित अशी लोड शेडिंग होती आणि फोन केल्यानंतर महावितरणाचा फोन कधी लागत नाही. त्यामुळे आज भाजप पदाधिकारी नितीन पांडे आणि शहर अध्यक्ष संदीप नरोडे यांनी महावितरणच्या ऑफिसमध्ये जात अधिकाऱ्याला चांगले धारेवर धरले. मात्र त्यांनी असे सांगितले की सध्या पावसाळा चालू असून या पावसाळ्यामुळे जे खांब जे आहे ते दुरुस्ती करायचे काम चालू असल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरल्याचे दिसते. अगदी धन्यवाद. आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.